मंडळी, प्रेम वेडं असतं असं म्हणतात, पण प्रेमिका जर वेडेपणा करणारी असेल तर बघूया काय होतं. सो फ्रेंड्स, एकंदरीत माझ्या येण्यावरून आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलंच असेल मी खूप खुश आहे आज. येस. अर्थात टीआरपी वाढल्यामुळे सगळेच खुश आहोत आपण. पण यु नो माझ्या प्रेमाचा टीआरपी पण खूप वाढलाय. म्हणजे आमच्या एरियातली शिवाली, महिन्याभरापूर्वी आमचं सोशल मीडियावरती चॅटिंग सुरू झालं. बघता बघता मैत्री वाढत गेली आणि काल तिचा मला फोन आला. मला म्हणाली की उद्या घरी आहे. मी म्हटलं घरी? हो, घरचे सगळे बाहेर गेलेत, कोणीच नाहीये घरी. तेव्हा उद्या घरी आहे, जेवण एकत्रच करू, गाणी लावू, डान्सही करू. म्हटलं अजून? म्हणाली खूप मज्जा करू. सो आज चुंबुडगुंबा. फोन आला. हॅलो. हॅलो. हा शिवाली. कुशुली कुठे? तुम्ही वाट बघते ना तुझी. हो लवकर ये ना. हो 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 आलो आलो, येतोच आहे येतोच आहे. ऑन द वे आहे. येस येस येस. ही आला पण तू. या आला पण तू. ये 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 भूषण तू ये. येस. ये आलास तू. ये ये. ओ हाय शिवाली. हाय. हाय. छान आहे घर तुझं. थँक्यू. खरं तर कधी एकदा इथे येतोय असं झालं होतं. म्हणजे तू म्हणालीस की आई बाबा बाहेर गेलेत, सो आपण भेटूया. आजपर्यंत आपण सोशल मीडियावरतीच बोलत होतो, आज आपली पहिलीच भेट नाही का? हो. मी पण खूप एक्साइट होतो भेटायला तुला. शिवाली, कुठे गेलेत आई बाबा? टेरेसवर आहेत. वेडायस तू? वेडायस काय करत होतास? अगं टेरेसवर आहेत ना तुझे आई बाबा, मग कधी येतील ग? वाट लागेल, पकडले जाऊ मग आपण. अरे तू वेडा आहे का? अरे पुण्याला काकांकडे पार्टी आहे ना टेरेसवर, तिथे आहेत ते. वेडा. अच्छा असं आहे होय. थोडक्यासाठी मी गाशा गुंडाळला होता. अरे बापरे. शिवाली, आज पहिलीच भेट आहे आपली, सो मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. डोळे बंद कर ना. कर ना बंद डोळे प्लीज. शिवाली, दिस इज फॉर यू. शिवाली डोळे उघड आता, बघ ना. अय्या झाड झुडप. झाड झुडप नाही, झाड झुडप नाही ग. अगं बुके येतो. हा म्हणजे आमच्यात अशी पद्धत आहे, म्हणजे बुके घ्यायचा आणि मुके मुके द्यायचे. काय केलंस? तूच बोलला ना, बुके घ्यायचा आणि मुके द्यायचे. अगं मुके नाही द्यायचे ग. जाऊ देत का? नाही काही नाही. ऐक भूषण, लागलं का तुला? अरे मग बेसावत असताना मारल्यावर काय? सॉरी हा, सॉरी सॉरी भूशी. सॉरी. ए भूशी, मी तुझ्या गुलावर ना गाला फिरव. नाही म्हणजे तू गाला फिरव, पण माझ्याकडे गुला नाहीये. माझ्याकडे फक्त गुला नाहीये, एवढंच सांगायचं होतं तुला. तसं नाही भूशी, मी ना खूप एक्साइट झाले आणि मला म्हणायचं होतं मी तुझ्या गालावर ना गुलाब फिरव. There are you. How romantic.
चालेल फिरव गुलाब फिरव. अरे काय वस्तारा फिरवलायस काय तू? काय केलं? गुलाब फिरवलं. हा असा उलटा गुलाब फिरवलास तू? तुला कळलं? अरे कळलं काय? मी ते जळलं सगळं इकडे. आम्ही ना लहानपणी असंच करायचो, मुलांना लय छळायचो. मुके देतोय सांगून मुके द्यायचो, गुलाब फिरवतोय सांगून काटे फिरवायचो. ए भुशी इकडे ये ना, इकडे ये ना. तुम्ही काय करायचात लहानपणी? हा? तुम्ही काय करायचात लहानपणी? आम्ही वा दादा. गुलाब फिरवतो सांगून गुलाब नावाच्या मुलीला फिरवायचो. काही नाही गंमत. हे बसलंय ना त्यामुळे गंमत. बाकी काही. मी काय म्हणतो, तुला खरंच खात्री आहे ना तू मोठी झालीस? म्हणजे काही नाही असंच. सो शिवाली, मग काय प्लॅन? बघू. म्हणजे तू म्हणाली तुझीस ना की घरी कोणीच नाहीये, हा. तू ये, मग आपण धमाल करू, गाणी लावू, डान्स करू, स्वयंपाक करू आणि मग मज्जा मस्ती करू. मग काय करूया, म्हणजे आधी मजा मस्ती करूया आणि मग नंतर डान्स गाणी करूया, की नंतर डान्स गाणी करू आणि आधी मजा मस्ती करून घेऊया? म्हणजे किंवा मग स्वयंपाक नंतर करू, गाणी नंतर करू, डान्स नंतर करू, पण मजा मस्ती आधी करूया. एकदा कसं मजा मस्ती झाली म्हणजे डान्स गाणी झाली तरी नंतर स्वयंपाक, म्हणजे कसंही. म्हणजे ए आधी आपण स्वयंपाक करूया ना. चालेल चालेल. चालेल. मी काय तुझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि मला अजिबात तशी काही घाई नाहीये. आपल्याकडे वेळच वेळ आहे मी ना. ना स्वयंपाकाची तयारी करते. हा हा स्वयंपाक हे बंद करून घ्यायला हवं, कोणी बघायला हे डार्लिंग, हा. हे काय आहे? तूच बोलला ना आधी स्वयंपाक करूयात. म्हणून हा असा स्वयंपाक, हा खेळण्यातला स्वयंपाक करायचंय? अरे हेच करायला खूप मज्जा येते माहितीये का. बघ हा माझा ओटा. हा होता. हा 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 माझा गॅस मी हा याच्यावर ठेवला. मग मी कोण गॅसवाला आहे? नाही ना भुसुडी. ये तू असं ना लाडात काहीतरी बोलू नकोस, मग कानाला ऐकायला खटकतंय का ते? भुसुडी तू माझा नवरा आणि मी तुझी बायको असं आहे ते. हा असं बरं वाटतंय. ओ ग माझी शिवडी, माझी भुसुडी, ओ ग माझं कोपर घराणे ते, माझी वाटाडा. ओ ग माझी गोवंडी ती. भुसुडी तू नवरा आता मी बायको आहे हो तुझी. नको अगं, डायरेक्ट मानखुरच्या कत्तलखान्यात आल्यासारखं वाटतंय का? तू घाबरला ना, तू घाबरला ना. आम्ही लहानपणी असंच करायचो, गाई गाई कर असं सांगून आहे ना गाईचा आवाज काढायचो. मी काय म्हणतो, आपण ते नवरा बायको ते आहे ना त्याच्यावर फोकस करूयात ना आपण. थांब, भाजी झाली फक्त चपात्या करायच्या आहेत. मी चपात्या कशाला काय चपाती वगैरे जास्त काय करू नकोस. एकच चपाती कर, अर्धी खाऊया. हा घे तुझा डब्बा. आता तू जा. कुठे जाऊ? ऑफिसला. काय म्हणजे ऑफिसला काय म्हणजे? अरे बाबा तुला उशीर झाला, आता तुला गेलं पाहिजे बाबा. जा जा तू जा, असं थांबून चालणार नाही आपल्याला. आता तू जा आणि रात्री ये. ए भूषी, तू डायरेक्ट दरवाजा बाहेर कुठे चाललायस? तू म्हणालीस ना आता जा आणि रात्री मग डायरेक्ट रात्रीच येतो ना. मग वेडा आहे तू वेडा. आपण भातुकलीचा खेळ खेळतोय की नाही, मग तू असं डायरेक्ट दरवाजा बाहेर काय चाललाय? अरे तुझं ऑफिस आहे ना इथे सोफ्याच्या मागे आहे. इथे जा. कसलं ऑफिस आहे? कसलंही असेल ना, म्हणजे दूध विकायचं किंवा अंडी विकायचं. दूध आणि अंडी विकायचं ऑफिस नसतं का कधी? नाही असतं, तुझं आहे ना.
आणि तुझ्याच ऑफिसमध्ये दूध आणि अंडी मिळतात ना, म्हणून तुझ्या ऑफिसमध्ये खूप गर्दी असते. तू गेलं पाहिजे बाबा, आता तू जा. तू जा, हा? तू जा. हे ऑफिस तिथे नाहीये, तू खाली 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 वाग, खाली वाग, अगं खाली वाग. ए काय कर, अरे कसं वाग, ते अडकळ धुळीत. आता कसं ऑफिसला गेल्यासारखं वाटतंय. आमच्या ह्यांना ना ऑफिसला जायलाच नको. लहान मुलांचं कसं असतं की त्यांना शाळेत जायला नाही आवडत, तसं यांना ऑफिसला जायला आवडत नाही. बापरे, बोलत काय बसली, खूप कामं आहेत. भांडी घासायचे, कपडे धुवायचे आहेत. रात्री येतील जेवायला, जेवण बनवलं नाही तर म्हणतील काय करत होतीस दिवसभर, टीव्ही बघत होतीस का मोबाईलवर गेम खेळत होतीस. खूप कामं आहेत बाबा, दमले, झोपूया. काय ग, कसले आवाज काढलेस? कसले म्हणजे माझा अलार्म वाजला. मी झोपले होते ना, तर मला असं वाटलं की माझा डोळा लागेल म्हणून मी अलार्म लावला होता. असा आला मस्त तुझा? माझा अलार्म असाच वाजतो. वाजू दे तुझा अलार्म वाजू देत. मी जातो अंडी विकायला. नाही नाही नाही, तुझं ऑफिस सुटलंय आता, तू घरी ये. मी वाट बघते हा तुझी, आता तू घरी ये. ऐक, अगं बाई, आलात? दमलेला दिसताय तो. बसा बसा बसा. हा वाकून वाकून आणि अंडी टाकून टाकून दमायला झालं. म्हणजे होम डिलिव्हरीला द्यायला लागतात ना. मी तुम्हाला जेवायला वाढते. म्हणून ते नको, ते जेवण ते जेवण बिवण काय नको. मी काय म्हणतो, ते जेवण वगैरे सगळं झालं असं समजूया आणि आता आपण डायरेक्ट झोपूया ना. असं कसं डायरेक्ट झोपायचं? असं नाही डायरेक्ट झोपायचं बाबा. मग आता की नाही? हा, आता की नाही? डुंपूची कुटुंब नाही. मग आता की नाही, मी जाते कामाला, तुम्ही झोपा. अरे काय फालतूगिरी आहे. तर रात्र आहे ना, रात्री कधी कोण कामावर जातं का? अहो, मी कॉल सेंटरला काम करते ना, तर माझी नाईट शिफ्ट लागली आहे, मला जायला हवं. तुम्ही झोपा, तुम्ही झोपा, झोपा. अरे टाटा. काय, कुठे 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 गेलीस तू? इकडे माझं ऑफिस आहे ना सोफ्या मागे. माझं पण ऑफिस सोफ्या मागे, हा. तुझं पण ऑफिस सोफ्याच्या मागे. हो. अरे हे म्हणजे एका स्टुडिओ मध्ये 2 सेट लागल्यासारखं झालं रे. अंडी आणि दूध विकणारे तुम्ही असे चांगले जोक करू नका. झोपा, झोपा. अरे काय चाललंय, कोण आहे? हिचं सगळं सोफ्या मागे, हिचा जन्म सोफ्या मागे झालाय का? सकाळ झाली बाई. गुड मॉर्निंग जानू. जानू जानू काहीतरी रोमॅन्टिक होईलच वाटतंय. जानू रोमॅन्टिक वाटतंय ना आता? रोमॅन्टिक वाटतंय आता? वाटतंय रोमॅन्टिक. मग 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 आता तुम्ही कामाला जा, मी जेवण करते. ते काय तसलं काय नको का? ते कामाला जाणं, डबा देणं वगैरे नको नको, हे कंटाळवाणं वाटतंय. आपण जरा वेगळे खेळ खेळूया ना काहीतरी. बरं ठीक आहे, तुम्ही सांगा काय खेळूयात आपण. हे 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 असे ना, हे छोटे मोठे खेळ नको. आपण आहे ना मोठ्यांचे खेळ खेळूया. चालेल, तुम्ही विषय काढा, मी रिजेक्ट करते. म्हणजे सचिन मोठे असंच खेळतात. अगं ते लेखक सचिन मोठे त्यांचे खेळ नाही ग. मोठ्यांचे खेळ म्हणजे मोठ्यांचे मोठ्या माणसांचे खेळ. अच्छा तसं, मग तसं बोल ना. ए कबड्डी 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 कबड्डी. कबड्डी आउट आउट. अरे डोकं आउट झालंय तुझं. तुझ्यात आहे ना मुलीसारखं असं काहीच नाहीये. मुलगी नाहीस तू, तू मोगली आहेस. मोगली हेंदरलेस, तू डोक्यावर पडलेस. अरे मला नाही खेळायचं. अरे रे मी चाललो. नको जा, मला नाही खेळायचं. मला ठीक आहे, नको खेळू. माझ्याकडे खूप मित्र आहेत. बाबा खेळशील माझ्या बरोबर? वा 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 वा, एकदम चुंबड गुंबा असा परफॉर्मन्स होता. सई, मी आज स्वतःला नाही थांबवणार आहे. आय एम सॉरी. अरे मस्त झाला परफॉर्मन्स. शिवाली, ही जुजबी तुला एनकरेज करण्यासाठी, तुझं बळ वाढवण्यासाठी आणि असाच सातत्याने तू चांगला परफॉर्मन्स करत आम्हाला सरप्राईज करावंस यासाठी होती. थँक्यू थँक्यू. फारच सुंदर. माशाल्लाह. थँक्यू.
मस्त भूषण. जेव्हा तू आलास तेव्हापासून आम्ही सगळे असे गालातल्या गालात हसत होतो. वातावरण निर्मिती अत्यंत सुंदर होती. मजा आली. सुंदर. आहा. वा वा. प्रसादा. वंडरफुल होता परफॉर्मन्स. आणि कसं आहे, मुळात हा स्वतः एक खूप मॅड माणूस आहे, पण आज तो त्याचा मॅडनेस कंट्रोल करत होता आणि तुला मॅडनेस करायचा होता. येस येस येस. तर तेही करणं तुझ्या दृष्टीने पण खूप तुझ्याकरता पण खूप अवघड होतं भूषण. मला ते ठाई जाणवत होतं. पण समोरच्याला त्याची बॅटिंग करू देणं, याच्यामध्ये नकळत आपण मोठे होत असतो, कारण त्याच्या वाट्याचं त्याला द्यायचं असतं, आपल्या वाट्याचं आपल्याला मिळतंच. सो तुमच्यातलं ट्युनिंग खूप मस्त वाटलं आणि खूप एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये. खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी, नेहमीचा रिवाज मोडून आज खरात काकू गेल्यात गौरवच्या घरात. बघूया त्याचं कारण आणि परिणाम. गौऱ्या, ए गौऱ्या, गौऱ्या, घरात आहे का गौरव डाकू? भेटायला आल्यात खरात काकू. ए लाता बुक्क्यानी तुडवू आणि उबाड व कापू. भेटायला आल्यात खरात काकू. अरे किती वेळा दरवाजा ठोकू? अंदर आके मारू के तेरे को. अरे हो 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 हो. अरे हो हो हो. गोरिया कहा तेरा देश रे. काकू डायरेक्ट माझ्या घरी असणार. तू थांब थांब. अरे या ना सगळे बर्थडे पाऊस द्यायला. या रे, चला चला ए, चला. या 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 या. बर्थडे पाऊस, बर्थडे पाऊस. मम. लवकर या सगळे. थांबा थांबा. काय करताय? अरे काय करताय? थांबा थांबा. काय थांबा रे. बर्थडे पाऊस. थांबा रे. असं नाही. अरे थांबा. अरे मग हॅपी बर्थडे गौऱ्या. हॅपी बर्थडे. तुमचं झालं की सांगा, मी काढतो. माणसाला मारताय का म्हशीला? थांबा यार. हे कसले थांबा बापा, तू जरा थांबणार रे. कायले छपवरायला हे असे असे बर्थडे बम्स कोण देतं का यार? माझा बर्थडे आहे आज. माझा बर्थडे आहे. माझ्याशी प्रेमाने बोला ना. एक मिनिट. थांबा थांबा. मला कशाला मारलं? ए खरंच काकू बोलल्या. यो प्रेमाने बोललं की याला पोकल बांबूचे फटके द्यायचे. काकू काय केलं आज? सगळी फिल्डिंग लावून आलाय. गौऱ्या प्रेम रे, तुझ्यावरचं प्रेम. गौऱ्या तू खरात काकूसाठी इतकं सगळं करतोस, मी तुझ्यासाठी एवढं पण नाही करणार. हे बघ, या सगळ्यांच्या नादात मी तुला तुडवायचं राहिलं. थांबा. नको नको. तुम्ही अजून मला म्हणजे बर्थडे बम्स दिले नाहीत. मी कुठे दिले बर्थडे बॉम्ब? म्हणजे तुम्ही मला उचलणार आहे? नाही नाही नाही, थँक्यू. मी तुझ्यावर बसणार आहे. आयो. माझा वाढदिवस आणि पुण्यतिथी एकाच दिवशी होईल. नका ना. असं असं वेड्यासारखं काही काय बोलतोस? बापरे. ए जाऊ दे, तुम्ही पार्टीची तयारी करा. निघा निघा लवकर निघा लवकर निघा. नको. बाप रे बाप. पार्टी? एक मिनिट. कसली पार्टी? गौऱ्या तुझा बर्थडे हा. आणि घरात काकू विसरतील असं होईल? अरे क्या बात आहे. गौऱ्या, तुझ्यासाठी सोसायटीतल्या प्रत्येक घरात ट्रिपल राईस पार्सल करायला सांगितलंय मी. प्रत्येक घरात ट्रिपल राईस पार्सल. ओ काकू, थँक्यू सो मच काकू. ओ क्या बात आहे काकू. माझ्यासाठी तुम्ही एवढं केलं. थँक्यू सो मच काकू. हे घे त्याचं बिल. ओ माय गॉड. हे बिल आहे? Yes. हो. 150 फ्राईड राईसची ऑर्डर. क्या बात आहे. घ्या ठेवा ठेवा. तुझ्याच नावाचं आहे, तूच भरायचंय ते. काय हे बिल मी भरायचं हो. आहे? माझ्या नावाचं? का माझ्या नावाचं कशाला? तुझा बर्थडे आहे हा. मग. अरे पण सोसायटी 70 घर आहेत. तुम्ही 150 फ्राईड राईसची ऑर्डर दिली. 80 मला नको का? 80 फ्राईड राईस तुम्ही खाणार? नका ना असं करू. कशाला माझी वरात मग काढताय? ठीक आहे, 2 तुला ठेव, 1 तू खा, 1 आई बाबांना दे. चालेल. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. क्या बात आहे सर. ढंटाळ्यान. ओ माय गॉड. एवढा मोठा केक? बर्थडेचा केक एवढाच असतो. नाही पण आजपर्यंत तुमच्या हातात आलेला केक आम्ही कधी बघितलाच नाहीये. केक आला रापा. केक आला रापा. खाली फक्त पुट्टा. आम्हाला काही दिसलाच नाही. अरे वा वा. ठेवा ठेवा ठेवा. ओ माय गॉड. आज पहिल्यांदा जिवंत केक बघतोय. कसं वाटतंय तुला? अरे बोलतोय. कसं वाटतंय तुला? हे जाऊ दे ना गौऱ्या, आधी केक कापूया. सुरी. थँक्यू काकू. थँक्यू. हॅपी बर्थडे Thank टू you, काकू. यू. हॅपी बर्थडे माझा. टू यू. ए. हॅपी बर्थडे डिअर गौऱ्या. काकू. हॅपी बर्थडे टू यू. गौऱ्या. काकू तुम्हाला मेंदू आहे का? माझा बर्थडे आहे ना. केक मी कापणार आहे. तुम्ही कशाला कापला? सॉरी 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 It's okay, it's okay, it's okay. काय ना गौऱ्या, तुझा बर्थडे मला ना आता काय करू कसं करू मला कळतच नाही गौऱ्या. एक मिनिट एक मिनिट. एक मिनिट. लय भारी लागतोय केक.
आहा. अरे काकू काय करता तुम्ही? अरे माझा बर्थडे आहे, पहिला मान माझा आहे. तुम्ही कशाला केक खाल्लात आणि डब्यात कशाला भरलाय? अरे ते सोसायटी मधल्या लोकांना वाटायला नको का? आणि हा मी एकटीने खाल्ला तर तुझ्या खरात काकूंच्याच पोटात जाणार आहे ना. ते पण बरोबरच आहे. ते जाऊ दे गौऱ्या. हा. तुझ्यासाठी आज संगीत मेजवानी सुद्धा आहे. ओ माय गॉड काकू, तुम्ही किती सरप्राईज करताय मला. संगीत मेजवानी. थांब जरा. हा. ए ग हो छोटी खरात. नेहा ठाकूर. Yes. ओ क्या बात आहे. अरे बाप, माझ्या बाजूला मरतो काय मी. आवडलं. हिला कसं काय बोलवलं तुम्ही इकडे? तुझी फेसबुक फ्रेंड आहे ना ती. हो म्हणजे रोज रात्री मला चॅटिंग करतो माझ्यासोबत फेसबुकवर. काल तर मला बोललो यू सो इंटरलिंकेड अँड बाउटीफुल. अगं जड डोक्याचे. बाउटीफुल नाही, ब्युटिफुल आहे ते. तू स्पेलिंग मध्ये बाउटीफुलच लिहिलेलं. ओ माय गॉड. आईच्या गावात एवढं लगेच हात सुचला. नाही नाही. तू त्याच्या भावना समजून घे ना. हा. गौऱ्या काय? तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज नका देऊ तुमचे सरप्राईज. ऐक ना. हा. ए रशे कुठले मटणाचे? रशिका या रशिका. गौऱ्या 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 हॅपी बर्थडे गौऱ्या. अरे थँक्यू. हिने आल्याला कानाखाली मारली यार. का मारलं हिने मला? अरे त्यांचे पण बर्थडे बम्स राहिले होते ना. हो काय? पण ही इकडे कशी काय आली? ती मला रस्त्यात भेटली, म्हणाली गौरव माझा मित्र आहे, आम्ही रोज चॅटिंग करतो. हो म्हणजे काय फेसबुक वर मेसेज करतो ना मला, रसिका तू एकदम इंटरलिंगड आणि बाउटीफुल आहेस असं. तू हिला पण तोच मेसेज केलास आणि तेवढाच चुकीचा. भावना महत्वाच्या तुम्हीच बोलायलात ना. एक मिनिट, हा. भावना कोण नाही. आणि अजून कोणाला मेसेज करतो? कोणालाच आणि नाही. ही मुलगी कोण आहे? कोण आहे? हा खरात काकूंचा मुलगा सखाराम. फ्रॉक घातला म्हणून ओळखता येत नाही, पण तो सखाराम आहे. हा. म्हणजे 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 काय नाही, तू फालतूगिरी करू नकोस हा गौऱ्या. मी काहीच नाही केलंय. तू गप्प बस. एकाच वेळी दोघींसोबत चॅटिंग करून दोघींना पण फसवतोयस तू ए, गौऱ्या. नाही, आई शपथ, मी हा? काहीच नाही केलंय. फसवतोयस तू त्यांना. नाही फसवलं मी कोणाला. आता काय स्पॉट घेताय? अरे काहीतरी करा रे कुणीतरी. गावरलाच ना घाबरलं म्हणजे सरकायला खटिया जाडा लागे. गावरलाच ना गौऱ्या. म्हणजे काय? ऐक हा. ओय, ओय, थांब. कुणीतरी एकच. तू बस. गौऱ्या खरं सांगू का, या दोघींना पण तू खूप आवडतोस आणि त्या दोघींना पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओ माय गॉड. अरे बाप, मरतो काय मी. दोघी आवडलं ना गौऱ्या? हे बघ, या दोघींना तू आवडतोसच, मला पण तू आवडतोसच. थँक्यू काकू. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी एक नवस केलाय. माझ्यासाठी? गौरवला खूप प्रसिद्धी मिळो, गौरव खूप मोठा हो, खूप पैसा मिळो. थँक्यू काकू. पण नवस तुम्ही आता फेडणार आहात ना? आता लगेच जाणार आहोत फेडायला. काय नवस काय पण? एक मिनिट. काय? कायची काय तुम्ही तिघी मिळून सरून टाकताय? नाही, मग आम्ही देवाला असं नवस केला होता काय? की तुझ्या बर्थडेच्या दिवशी देवांना केस वाहू तुझे. हो काकू, काय करताय? आल्या मला कुदवलंय, माझ्याकडनं पील घेताय. येताना कुठल्या कंपनीचा गांजा मारून आलाय? नका ना काकू, सोडा आता ना मला. विनोद कर ना, हे नको रे दादा. गौऱ्या, हे नको रे गौऱ्या, मला. वा वा, एकदम गॉन केस परफॉर्मन्स. मजा आली. सई काय म्हणशील? मला आज खूप आनंद झाला की खरात काकू आज गौऱ्याच्या घरी आल्या. 2 पंचेस तू कहर काढलेस आज. स्पॉटलाईट आणि सरकाय लोखटिया. अमेझिंग. वने मस्त. एकतर खूप चिकणी दिसतेस आणि मलाही कधीतरी संधी मिळाली तर एकदा यायला आवडेल खरात काकूंच्या घरी. मस्त झालं, मजा आली. नक्कीच. प्रसादा मस्त मजा आली खूप. गौऱ्या, तुझा वाढदिवस म्हणून तू एखादा नवीन टी शर्ट घातला असतास तर बरं वाटलं. हा नवीन आहे? तूच घेतलाय? ओ सॉरी सर, मला वाटलं नाही पण ठीक आहे, पण हरकत नाही. म्हणजे वर्किंग तुझं चालू आहे ना प्रत्येक भूमिकेचं. तुझं घर आज या निमित्ताने पहिल्यांदाच बघितलं. अगदी तुझ्यासारखं आहे, काहीही नाही त्याच्यात, फक्त प्रामाणिकपणा आहे, सच्चेपणा आहे आणि तोच भावतो.
जो तुझ्यात आहे तोच तुझ्या घरात आहे. मजा आली. वनिता मस्त नेहमीप्रमाणे आज टांगा पलटी घोडे फरार केलेस तू गौऱ्याचे. गेम पलटवलीस तू आज त्याच्यावर. एन्जॉय केला मी परफॉर्मन्स खूप आणि तुम्ही दोघांनी पण केला असेल ऑफकोर्स. वंडरफुल.